नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की आमचा हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमचे पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात येईल. आमचा हा चॅनल इंग्रजी स्पीकिंगसाठी आहे असं समजू नका, म्हणजे इंग्रजी स्पीकिंगसाठी आहेच, प्लस शालेय शिक्षणचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आणि ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे त्या सर्वांसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. कारण ते पण आमच्या माध्यमातून, ह्या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे काही शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे काय होईल तर तुमचे मित्र आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल आणि इंग्रजी शिकता येईल. आमच्या चॅनलची एज लिमिट अशी काही नाही आहे, म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्याचप्रमाणे आमचं जे काही नॉलेज आहे, जनरल नॉलेज असो किंवा शालेय अभ्यासक्रम असो, ग्रामरविषयी, त्याचप्रमाणे इंग्रजी स्पीकिंग असो, सर्व काही इंग्रजी विषयक एका चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण टॉपिककडे वळूया. आता आपण लास्ट व्हिडिओजमध्ये आपण काय बघितलेले होते तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाज बघितलेले होते, जे प्रेसिडेंट झालेले आहेत आणि रिसेंटली आहेत त्या इंडिपेंडन्सपासून ते आतापर्यंत. आता आपण बघणार आहोत प्राईम मिनिस्टर. ह्या स्पेशली जो आता दिलेले आहेत, आज थोडे आपण घेणार आहोत ते आपण जनरल नॉलेज रिलेटेड घेणार आहोत. म्हणजे ते जनरल नॉलेजच फक्त नाही आहे, तर शालेय शिक्षणमध्ये पण त्याचा उपयोग केला जातो, इंटरव्ह्यू सेक्शनमध्ये पण उपयोग केला जातो, जॉबवाल्यांना पण. त्यामुळे खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला जनरली हे माहिती पाहिजे, म्हणून आम्ही हे देत आहोत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा. चला तर मग आता सुरुवात करू. प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री, पहिल्यापासून म्हणजे इंडिपेंडन्सपासून. पहिलं बघा, जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू, त्यांना पंडित नेहरू किंवा चाचा नेहरू म्हणतात, आपल्याला तर माहितीच आहे. ते बॉर्न केव्हा झाले, जन्म केव्हा झाला तर 14 नोव्हेंबर 1889, 14 नोव्हेंबर 1889. त्यांचं बर्थ प्लेस आहे, जन्मस्थान अलाहाबाद, इंडिया, अलाहाबाद, भारतामध्ये. आणि डाईट, मृत्यू केव्हा झाला तर 27 मे 1964, 27 मे 1964. त्यांची डाईट प्लेस आहे, मृत्यू ठिकाण न्यू दिल्ली. न्यू दिल्लीला त्यांचा मृत्यू झाला. आणि ते इंडियाज फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिपेंडंट इंडिया. इंडिपेंडंट स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे भारताचे पहिले पंतप्रधान होते ते जवाहरलाल नेहरू. त्यांचा आता पिरियड किती आहे, म्हणजे त्यांचा कालावधी कसा आहे प्राईम मिनिस्टरचा, तर प्राईम मिनिस्टर पिरियड 1947 to 64, 1947 ते 64पर्यंत ते प्राईम मिनिस्टरचा पिरियड होता त्यांचा. आता दुसरं आहे लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्रीचा जन्म केव्हा झाला तर 2 ऑक्टोंबर 1904, म्हणजे 2 ऑक्टोंबर 1904ला. त्यांचं बर्थ प्लेस आहे, जन्मस्थान आहे मुगलसराय, इंडिया, भारतातला. डाईट, मृत्यू केव्हा झाला तर 11 जानेवारी 1966, म्हणजे 11 जानेवारी 1966. त्यांची डाईट प्लेस कुठे आहे, मृत्यू ठिकाण तर उझबेकिस्तानला त्यांचा मृत्यू झाला, USSRला. त्यांचा प्राईम मिनिस्टर पिरियड आहे 1964 to 66, म्हणजे 1964 ते 66पर्यंत लाल बहादूर शास्त्री काय होते, भारताचे पंतप्रधान होते. त्याच्यानंतर थर्ड बघूया. तिसरा आहे इंदिरा प्रियदर्शनी गांधी. इंदिरा प्रियदर्शनी गांधी, म्हणजे इंदिरा गांधी. त्यांचा जन्म केव्हा झाला 19 नोव्हेंबर 1970, 19 नोव्हेंबर 1970, म्हणजे 19 नोव्हेंबर 1917. त्यांचं बर्थ प्लेस कुठे झाला, जन्मस्थान तर अलाहाबाद, इंडिया, अलाहाबाद, भारतला. त्याचप्रमाणे डाईट, मृत्यू
केव्हा झालं तर 31 ऑक्टोंबर 1984, 31 ऑक्टोंबर 1984. आणि त्यांचं डाईट प्लेस म्हणजे मृत्यू ठिकाण कुठे आहे तर न्यू दिल्ली, न्यू दिल्लीला त्यांचा मृत्यू झाला. ते प्राईम मिनिस्टर, त्यांचा प्राईम मिनिस्टर पिरियड कसा आहे 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्ममध्ये इंदिरा प्रियदर्शनी गांधी 3 कॉन्स्टिट्यूशन टर्ममध्ये आलेल्या आहेत. 1966 ते 1977पर्यंत, 1966 to 77 इंदिरा गांधी. त्याच्यानंतर आहे चौथा आहे मोरारजी रणछोडजी देसाई, मोरारजी रणछोडजी देसाई. ते जन्म कुठे झाला, केव्हा झालेला आहे तर 29 फेब्रुवारी 1897 म्हणजे 29 फेब्रुवारी 1896ला. बर्थ प्लेस त्यांची कुठली आहे, जन्मस्थान तर भाडेली, गुजरात, भारत. भाडेली, गुजरात, भारतला. डाईट, मृत्यू केव्हा झाला आहे तर 10 एप्रिल 1995, 10 एप्रिल 1995. त्यांची डाईट प्लेस कुठे आहे, मृत्यू ठिकाण बॉम्बे, मुंबई, इंडिया. म्हणजे बॉम्बे, मुंबई, भारतला. त्यांची प्राईम मिनिस्टर पिरियड किती आहे तर 1977 to 79, 1977 to 79 म्हणजे 1977 ते 1979पर्यंत. त्याच्यानंतर 5वं चौधरी चरण सिंग. बॉर्न, त्यांचा जन्म केव्हा झाला आहे तर 23 डिसेंबर 1902, 23 डिसेंबर 1902ला. त्यांची बर्थ प्लेस कुठे आहे, जन्मस्थान तर नूरपूर, उत्तर प्रदेश, भारतला. डाईट, मृत्यू केव्हा झालेला आहे तर 29 मे 1987 म्हणजे 29 मे 1987. त्यांचं डाईट प्लेस कुठे आहे, मृत्यू ठिकाण तर न्यू दिल्ली, भारतला. प्राईम मिनिस्टर त्यांचा पिरियड आहे 1979 ते 80, 1979 ते 80 म्हणजे 1979 to 80. त्याच्यानंतर 6वं इंदिरा प्रियदर्शनी गांधी. इंदिरा प्रियदर्शनी गांधी पुन्हा आलेल्या आहेत प्राईम मिनिस्टर पिरियडसाठी. प्राईम मिनिस्टर पिरियड 4th कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, 4th कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समध्ये त्या आल्या. ते कितीपर्यंत होत्या, 1980 ते 84, 1980 to 84 पर्यंत त्या होत्या. त्याच्यानंतर 7वं राजीव गांधी बॉर्न, जन्म किती झाला 20 ऑगस्ट 1944. त्यांचं बर्थ प्लेस आहे, जन्मस्थान आहे बॉम्बे, मुंबई. त्याच्यानंतर त्यांची डाईट केव्हा झाली आहे, मृत्यू केव्हा झाला आहे तर 21 मे 1991 म्हणजे 21 मे 1991. डाईट प्लेस ठिकाण कुठे आहे त्यांचं, डाईट प्लेस ठिकाण, मृत्यू ठिकाण तर श्री पेरुंबुदूर, मद्रास, चेन्नई, भारत. त्यांची प्राईम मिनिस्टर पिरियड किती होता तर 1984 to 89 म्हणजे 1984 ते 89पर्यंत. त्याच्यानंतर 8वं विश्वनाथ प्रताप सिंग. बॉर्न, त्यांचा जन्म झाला आहे 25 जून 1931 म्हणजे 25 जून 1931. त्यांचं बर्थ प्लेस कुठे आहे, जन्मस्थान कुठे आहे तर अलाहाबाद, भारतला. त्याच्यानंतर डाईट, मृत्यू केव्हा झाला आहे 27 नोव्हेंबर 2008 म्हणजे 27 नोव्हेंबर 2008. त्यांचं मृत्यू ठिकाण आहे न्यू दिल्ली, भारत. त्यांचा प्राईम मिनिस्टर पिरियड होता 1989 to 90 म्हणजे 1989 ते 90पर्यंत. त्याच्यानंतर 9वं पी व्ही नरसिंहराव. ते बॉर्न, जन्म केव्हा झाला आहे त्यांचा
तर 28 जून 1921. 28 जून 1921 म्हणजे 28 जून 1921. त्यांचं बर्थ प्लेस जन्मस्थान कुठे आहे तर करीमनगर, आंध्र प्रदेश, भारत. करीमनगर, आंध्र प्रदेश, भारत. नंतर डाएट, मृत्यू केव्हा झाला आहे त्यांचा तर 23 डिसेंबर 2004. 23 डिसेंबर 2004ला. आणि त्यांचं मृत्यू ठिकाण होतं न्यू दिल्ली, न्यू दिल्ली, भारत. त्यांची प्राईम मिनिस्टर जो काही पिरियड होता, कालावधी होता तो 1991 to 1996पर्यंत होता. 1991 1991 ते 96पर्यंतचा. त्याच्यानंतर 10वं अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी जन्म झाला आहे 25 डिसेंबर 1924. 25 डिसेंबर 1924 म्हणजे 25 डिसेंबर 1924ला. त्यांचं बर्थ प्लेस कुठे आहे, स्थान कुठे आहे, जन्मस्थान तर ग्वालियर, मध्य प्रदेश, भारत. ग्वालियर, मध्य प्रदेश, भारत. त्याच्यानंतर डाएट, मृत्यू केव्हा झाला आहे तर 16 ऑगस्ट 2018. 16 ऑगस्ट 2018 म्हणजे डाएट 16 ऑगस्ट 2018. 2018. 16 ऑगस्ट 2018. त्यांचं डाएट प्लेस कुठे आहे, मृत्यू ठिकाण तर न्यू दिल्ली, न्यू दिल्ली, भारत. त्याच्यानंतर त्यांची आता टर्म कशी बघूया तर प्राईम मिनिस्टर पिरियड कसा आहे तर ते ट्वाईस टाईम प्राईम मिनिस्टर होते ऑफ इंडिया. 1996 to 1998पर्यंत अँड 1998 to 2004पर्यंत. म्हणजे ट्वाईस टाईम प्राईम मिनिस्टर. 1996 to 1998, 1998 to 2004पर्यंत. त्याच्यानंतर 11वं आता HD देवेगौडा. HD देवेगौडा हे ह्यांचा जन्म केव्हा झाला आहे तर 18 मे 1933. 18 मे 1933 म्हणजे 18 मे 1933. त्यांचं बर्थ प्लेस कुठे आहे, जन्मस्थान तर हरदानहल्ली, कर्नाटक, भारत. हरदानहल्ली, कर्नाटक, भारत. त्याच्यानंतर त्यांचं प्राईम मिनिस्टर पिरियड कसा पडतो आहे तर प्राईम मिनिस्टर 1994 to 1996. 1994 ते 96पर्यंतचा. त्याच्यानंतर 12वा इंदर कुमार गुर्जर. इंदर कुमार गुर्जर नाही, गुजराल. इंदर कुमार गुजराल. त्यांचं जन्म केव्हा झाला आहे तर 4 डिसेंबर 1919. 4 डिसेंबर म्हणजे 4 डिसेंबर 1919. 1919. त्याच्यानंतर बर्थ प्लेस, त्यांचं बर्थ प्लेस कुठे आहे, जन्मस्थान कुठे होतं तर झेलम, पाकिस्तान. झेलम, पाकिस्तानला त्यांचा जन्म झाला होता. अँड डाएट, मृत्यू कुठे झाला, मृत्यू केव्हा झाला तर 30 नोव्हेंबर 2012. 30 नोव्हेंबर 2012. आणि डाएट प्लेस कुठे होती, मृत्यू ठिकाण तर गुरुग्राम, हरियाणा, भारत. गुरुग्राम, हरियाणा, भारत. लक्षात ठेवा जी ही आता जन्मस्थान दिलेलं आहे यांचं इंदर कुमार गुजराल हे ज्यावेळी जन्मस्थान झालं पाकिस्तान म्हणून दिलेलं आहे. पण पाकिस्तान त्यावेळी माहीत असेल की इंडिपेंडन्स होण्याअगोदर इंडियाचाच भाग होता पाकिस्तान, त्यामुळे तिथे जन्मस्थान पाकिस्तान आलेलं आहे कारण तो भारताचाच भाग होता त्यावेळी. पाकिस्तान भारतामध्येच येत होता अंडरमध्ये, त्याच्यामुळे ते काय झालेलं आहे त्यावेळी त्यांचा जन्म तिथे झालेला आहे. त्यामुळे झेलम पाकिस्तान म्हणून दाखवायचं. ॲक्च्युली ते इंडियाच होतं, भारत आणि पाकिस्तान. ज्यावेळी काही इंडिपेंडन्स हे झालं ते झाले आणि फाळणी झाली त्यावेळी ते बदललं. हे लक्षात असू दे. त्याच्यानंतर 13वं बघूया चंद्रशेखर. चंद्रशेखर जन्म किती 1 जुलै 1927. 1 जुलै 1927 म्हणजे 1 जुलै 1927. बर्थ प्लेस त्याची जन्मस्थान कुठे आहे त्यांची तर इब्राहिमपट्टी, उत्तर प्रदेश, भारत. त्यांचा जन्म झाला होता, जन्मस्थान होता इब्राहिमपट्टी, उत्तर प्रदेश, भारत. त्याच्यानंतर डाएट, मृत्यू केव्हा झाला तर 8 जुलै 2007. 8 जुलै 2007ला. डाएट प्लेस, मृत्यू ठिकाण कुठलं होतं त्यांचं तर न्यू दिल्ली, न्यू दिल्ली, भारत.
आणि त्यांचा प्राईम मिनिस्टर पिरियड होता 1990 to 1991. 1990 to 1991 म्हणजे 1990 ते 1991 म्हणजे 90 ते 91पर्यंत एवढ्याच कालावधीसाठी ते होते प्राईम मिनिस्टर. त्याच्यानंतर 14वं डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग जन्म बॉर्न किती तर 26 सप्टेंबर 1932. 26 सप्टेंबर 1932 म्हणजे 26 सप्टेंबर 1932. बर्थ प्लेस त्यांचं जन्मस्थान होतं गहा, पंजाब, पाकिस्तान. म्हणजे त्यावेळी तुम्हाला सांगितलेलंच आहे जन्मस्थान त्यावेळी इंडिपेंडन्स होण्याच्या अगोदर भारताचाच भाग होते पाकिस्तान, त्याच्यामुळे ते दाखवत आहे पाकिस्तान म्हणून. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर पिरियड. त्यांचं प्राईम मिनिस्टर पिरियड कसं झाला तर फुल 5 years टर्म्स आफ्टर जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरूंनी ज्यावेळी 5 years कंप्लीट 5 yearsचा जो पिरियड असतो प्राईम मिनिस्टरचा तो फुल्ली कंप्लीट केला होता. त्यानंतर हे दुसरे आहेत जवाहरलाल नेहरूनंतर ज्यांनी ते आपलं टर्म जी होती ती कंप्लीट केलेली आहे. म्हणजे 2004पासून 14 म्हणजे ट्वाईस टाईम म्हणजे फुल 5-5 वर्ष त्यांनी कंप्लीट केलेली आहेत डॉक्टर मनमोहन सिंगने 2004 ते 2014पर्यंत. त्याच्यानंतर आता आहेत रिसेंटली आहेत त्या नरेंद्र दामोदर दास मोदी. जन्म 17 सप्टेंबर 1950. 17 सप्टेंबर 1950 म्हणजे 17 सप्टेंबर 1950. त्यांची बर्थ प्लेस आहे जन्मस्थान वडनगर, गुजरात, भारत. त्यांची प्राईम मिनिस्टर पिरियड आहे 2014 टू प्रेझेंट म्हणजे 2014पासून ते अजूनपर्यंत ते प्राईम मिनिस्टर आहेत. म्हणजे का ते आतापर्यंत ते प्राईम मिनिस्टर आहेत म्हणून ते दिलेलं आहे प्रेझेंट म्हणून. अशा प्रकारे हे 15 दिलेले आहेत जे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया झालेले आहेत आफ्टर इंडिपेंडंट मिळाल्यानंतर जे पंतप्रधान झालेले आहेत त्यांची आपण बघितलेलं आहे. म्हणजे नावं त्यांची फुल डिटेल्स आपण बघितलेली आहे. ती व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण फक्त इंग्रजी येऊन उपयोग नाही तर आपल्याला जनरल नॉलेज पण माहिती पाहिजे. कारण कुठे जातो आपण कुठल्याही इंटरव्ह्यूला जातो किंवा कुठेही जातो कोणीही जनरल क्वेश्चन्स विचारतात. ज्यावेळी जनरल नॉलेजचा क्वेश्चन्स असतो त्याच्यावरून तुमची ॲबिलिटी ठरवली जाते. तुमची क्षमता काय आहे ॲबिलिटी काय आहे ती ठरवली जाते. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. कशाला फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही तर तुम्हाला बाकी ओव्हरऑलमध्ये तुम्ही परफेक्ट असायला पाहिजे. इंग्रजी स्पीकिंगमध्ये असायलाच पाहिजे प्लस तुम्हाला हे नॉलेज पण असायला पाहिजे. हे जनरल नॉलेज कॅटेगरीजमध्ये येतं त्याचप्रमाणे इंग्रजी स्पीकिंगमध्ये पण येतं. कारण काही वेळा इंग्रजी स्पीकिंग रिलेटेड तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळी आपल्याला हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात आलं नसेल तर पहिल्यांदा फुल व्हिडिओज बघा आणि त्यानंतर तुम्ही स्किप करून तुम्ही इम्पॉर्टंट जे आहेत ज्यांची नावं आहेत इंडिपेंडन्सपासून रिसेंटलीपर्यंत आतापर्यंत आहे त्यांची नावं लिहून काढा आणि फुल व्यवस्थित करा. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी तर खूप महत्त्वाचं आहे कारण त्यांना हे क्वेश्चन्स वगैरे विचारले जातात. त्याचप्रमाणे शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना आवड आहे इंग्रजी शिकण्याची जनरल नॉलेजची त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यवस्थित करा. काही लक्षात आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन करा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्हाला माहितीच आहे. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नेश स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण व्हिडिओज आहेत फोटोज दिलेले आहेत त्याचप्रमाणे सेंटेन्सेस दिलेले आहेत. त्यामुळे तिथे जाऊन पण तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. फुल तुम्हाला पॅकेज तिथे मिळेल. त्यामुळे तिथे पण तुम्ही लाईक आणि फॉलो करायला आमच्या फेसबुक पेजला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे त्याच्यावर पण कथा असतात सिरीज दिलेल्या असतात. तिथे पण तुम्ही जाऊन ॲडिशनल कॉन्व्हर्सेशन प्रॅक्टिस करू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये कसं कॉन्व्हर्सेशन आहे इंग्रजीचं वगैरे दिलेलं त्याचा सराव करू शकतात. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला लाईक त्याचप्रमाणे फॉलो करायला विसरू नका.
त्याचप्रमाणे आम्ही रिसेंटली लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत, स्मिताचा भाऊ अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. तिथे पण जाऊन तुम्हाला थोडीफार माहिती मिळू शकते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर आम्हाला नक्की कळवा, पण व्यवस्थित करा आणि प्रॅक्टिस करत राहा. आता इंग्रजीचे पण आपण व्यवस्थित घेतले आहे. पुढे आपण आता यानंतर पण आपण आता थोड्या पुढे जाणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला मी स्टोरी देणार आहोत. त्याचप्रमाणे ॲसे आहेत, म्हणजे इंग्रजीमध्ये कसं ॲसे असतो, त्याचप्रमाणे इंग्रजी प्लस मराठी म्हणजे इंग्रजीमध्ये ॲसे देतो, त्याचप्रमाणे त्याचं मिनिंग मराठीमध्ये सांगतो. तसे आम्ही आता पुढे घेणार आहोत. म्हणजे तुमची खूप प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला इंग्रजीमधून जे निबंध दिलेला आहे, ॲसे दिलेला आहे, तो मराठीमध्ये त्याचं मिनिंग कसं होतं आणि कशी वाक्य बनवली जातात ही तुमच्या लक्षात येतील. म्हणून तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत जर केलं नसेल तर आता नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना, प्रियजनांना पण याचा फायदा होऊन जाईल. आणि आमचं चॅनल प्लीज तुम्ही आमच्या चॅनलचं तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन करा. आणि प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रॅक्टिस करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. जनरल नॉलेजबद्दलचाच एक टॉपिक घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.